नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. कधी तुमची ट्रेन चुकली आहे का? मग ते तिकीट वाया गेलं म्हणून तुम्ही हळहळाला आहात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भारतीय रेल्वेमध्ये असा एक नियम आहे ज्यामुळे ट्रेन सुटली तरीही तुमचं तिकीट वाया जात नाही आणि त्या बदल्यात तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. विश्वास नाही बसला ना? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच नियम आणि त्याची प्रोसेस आणि पूर्ण रक्कम परत कशी मिळते हे जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा. त्याची नियमावली 1. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार जर एखाद्या कन्फर्म तिकीट असेल आणि एखाद्या कारणामुळे ट्रेन चुकली तरी ते तिकीट वाया जात नाही. कारण IRCTCने TDR म्हणजेच तिकीट डिपॉझिट रिसिप्ट नावाचा एक पर्याय दिला आहे. त्यातून तुमचे तिकीट रद्द झाल्यासारखं समजून रिफंड मागू शकता. अर्थात त्यासाठी काही नियम आणि मर्यादा आहेत. चला पुढे बघूया. TDR म्हणजेच तिकीट डिपॉझिट रिसिप्ट. जर एखाद्याचं कन्फर्म तिकीट असूनही तो प्रवास करू शकला नाही किंवा ट्रेन मिस झाली किंवा ट्रेन रद्द झाली किंवा तुम्हाला कन्फर्म बर्थ मिळाला नाही, अशा वेळेला TDR भरता येतो. त्यातून तुमचे पैसे परत मिळू शकतात. पण यात महत्त्वाची अट अशी आहे की ट्रेन सुटल्यापासून फक्त 4 तासांच्या आत हा TDR भरावा लागतो. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटताना चला पाहूया ऑनलाईन TDR कसा करायचा. यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. आपल्याला IRCTCच्या स्पेशल ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ब्लॉकेड तिकीट हिस्ट्रीवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ज्या तिकिटासाठी TDR दाखल करायचं आहे ते तिकीट सिलेक्ट करा. फाईल TDRवर क्लिक करा. तिथे कारण विचारलं जातं. इथे पॅसेंजर डिड नॉट ट्रॅव्हल हे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सबमिट करा. एवढं केल्यावर तुमचा TDR सबमिट होतं आणि रेल्वे प्रवास त्यावर प्रोसेस सुरू करते. त्यानंतर किती पैसे परत मिळतात हे पण आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती पैसे परत मिळतात. जर ट्रेन रद्द झाली तर पूर्ण रक्कम परत मिळते, पण ट्रेन चुकली आणि TDR भरला तर काही नॉमिनल चार्ज वजा करून ती रक्कम परत मिळते. यासाठी साध्या रेल्वेला 30 ते 60 दिवस लागू शकतात, पण हे केवळ कन्फर्म तिकिटावरच लागू आहे. वेटिंग लिस्टवर किंवा प्रोसेसमध्ये काही केसेसमध्ये रिफंड नाकारला जातो. त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना. TDR भरताना काही गोष्टी लक्षात ठेवा. TDR फक्त 4 तासाच्या आतच भरला पाहिजे. चुकीची माहिती दिल्यास किंवा कारण बरोबर नसेल तर रिफंड नाकारला जातो. त्यानंतर काउंटरवरून घेतलेले तिकीट असेल तर स्टेशनवरच TDR हा भरावा लागतो. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची बाब आहे. जर आपण रेल्वे स्टेशनवर जाऊन जर तिकीट घेत असाल तर आपल्याला त्या काउंटरवर जाऊन TDR हा भरावा लागणार आहे. ऑनलाईन तिकीट असेल तर IRCTCवरच हे करता येतं. यासाठी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचं ट्रेन तिकीट चुकलं होतं. त्यांनी ऑनलाईन TDR भरला आणि साधारण 45 दिवसाच्या आसपास त्यांना 80% रक्कम ही परत मिळाली. त्यामुळे हे अगदी शक्य झालं आहे आणि अनेकांना याचा फायदासुद्धा झालेला आहे. मित्रांनो, ही ट्रेन चुकली म्हणून वाईट वाटून देऊ नका, कारण तिकीट वाया जाणार आहे. TDR भरा आणि पैसे मिळवा. हा नियम काही लोकांना माहीतच नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कुटुंब आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, रेल्वे प्रवास, सरकारी नियम आणि यासंबंधी आणखी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावा
आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.